संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज परभणीत सर्वधर्मीय सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत परभणीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव सर, काय सांगाल? आज मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आजच यातील 2 प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली। बघा, शेवटी हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे। एखाद्या पूर्ववैमनस्यातून, एखाद्या महिलेच्या प्रकरणातून, एखाद्या प्रॉपर्टीच्या वादातून एखादा इन्सिडन्स घडला तर आपण त्याला एखादी काहीतरी ग्लॅमर आहे, काहीतरी पार्श्वभूमी आहे असं समजू शकतो। पण इथं कुठलीही पार्श्वभूमी नसताना फक्त इगो किंवा भाईगिरी ह्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा निर्गुण खून करणं ही ह्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। त्यामुळं अशा नराधमांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा कशी लागेल या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत, या मताचा मी आहे। आणि म्हणून आज परभणीमध्ये जो काही त्यांच्या कैलासवासी संतोष देशमुखच्या स्मरणार्थ मोर्चा निघतोय त्यासाठी आम्ही सगळेजण ह्या ठिकाणी तयार आहोत। शेवटी शासनावर एक प्रेशर टॅक्टिस म्हणून किंवा आमच्या भावना, सर्वसामान्य माणसाच्या भावना शासनाला कळाव्यात ह्या एकाच हेतूनं ह्या सर्व धर्मीय सर्व पक्षीय सगळ्या समाजात, शेवटी हा एखाद्या समाजाचा विषय नाही आहे, हा विकृतीचा आणि संस्कृतीचा विषय आहे आणि अशा विकृती संपुष्टात आल्या पाहिजेत हीच ह्या मागची एकमेव भूमिका आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण ह्या ठिकाणी आज मोर्चामध्ये सहभागी होतो। एवढा दिवस आता झाले त्यांच्या मृत्यूला, म्हणजे त्यांचं खून करून इतके दिवस झाले। पहिल्यांदा पोलीस, नंतर SIT, आता CID नेमावं लागली आणि आज कुठंतरी त्यातले प्रमुख जे आहेत 2 आरोपी अटक करण्यात आले। काय वाटते, पोलीस किंवा मग यंत्रणा जी आहे ती या ह्याच्यामध्ये गंभीर दिसते? शेवटी कसं असतं, आता आरोपी हा स्वतःला सेफ करायसाठी किंवा कुठंतरी लपून बसलेला असतो आणि ते एवढं त्यांना गवशीनं एवढं काही सोपं नसतं। शेवटी तो त्याच्या चालाखीनं करीत असतो। शेवटी आता काय असते, टावर लोकेशन असतात, मोबाईलचं CDR हे ते बघून काही तपासाच्या दिशा लागत असतात। पण एखाद्या वेळेस मोबाईल जर नाही जरी बंद झाले, आता ते बी शातीर असतील ना, एवढे जर त्यांनी काही घटना घडल्या त्याच्यात सगळेजण पुण्यातूनच भेटत आहेत, म्हणजे पुण्यामध्ये सगळेजण आता वाल्मिक कराड असतील किंवा मग इतर जे हे आरोपी आहेत त्यांनाही पुण्यातूनच पकडले। कुठं जरी असले तरी मला वाटतं ह्यांनी पुणे गाठलं असावं आणि पुण्यातून सोयीसोयीनं आपल्या आपल्या भूमिका त्या ठिकाणी पार पाडण्याची भूमिका त्यांनी घेतली असावी असं मला या ठिकाणी या निमित्तानं असं वाटतंय। तर ह्यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू झालेली, काय वाटतं यामध्ये? आता मला काय म्हणायचं आहे, धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा हा विषय साहजिक आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे काही वेगळे नाहीत अशी आजपर्यंतची आपण जर हिस्ट्री बघितली, गेल्या अनेक वर्षापासून ह्या दोघांची मैत्री आहे। धनंजय मुंडेचा साहेबाचा सगळा कारभार हा वाल्मिक कराड साहेबच सांभाळतात आणि त्यावेळेस लोकांनी त्यांना त्यांच्या बाबतीमध्ये संशय घेणं किंवा त्यांनी राजीनामा द्यावा म्हणणं, कारण ह्या केसमध्ये त्यांच्याकडून काही प्रेशर जाऊ नये सरकार दरबारी अधिकाऱ्यावर। आता बीडमध्ये कालच कळालं की संतोष देशमुखचा भाऊ काल पोलीस स्टेशनमध्ये गेला असताना त्या ठिकाणी एका व्यक्तीनं त्याच्याशी उद्धटपणाने वागणं, म्हणजे ही सत्तेची मस्ती आहे आणि ही सत्तेची मस्ती जर जिरवायची असेल तर ह्याला सत्तेच्या बाहेर ठेवावं लागेल आणि हा केस निकाली लागेपर्यंत ह्या व्यक्तीनं कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नये अशा दृष्टिकोनातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असावी, यामध्ये काही दुमत नाही। एकूणच बघायला गेले तर हे होते खासदार संजय जाधव यांनी स्पष्ट केले की अत्यंत निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं सर्वजण आहोत। यामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामाही घेऊन त्यांना बाजूला ठेवण्याची मागणी त्यांनी केलेली। कॅमेरा पर्सन धनंजय दारुडेसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।